तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिकवर एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू म्हणजे एम-पी-एस-सीने विचारलेले प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर या भागामध्ये आपण शेकडेवारी, टक्केवारी, पर्सेंटेज यावरील एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू बघणार आहे. तर एकूण 8 प्रश्न मी घेतलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. सगळे प्रश्न अलीकडील घेतलेले आहेत 2019 पासून 23 पर्यंत वगैरे. त्याच्यामुळे कसं आहे, की एक्झाममध्ये काय एक्झॅक्टली विचारते एम-पी-एस-सी ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला त्याप्रमाणे तयारी करून तुमचं अ, हे करता येईल आणि पुढची वाटचाल तुमची सुकर होईल. या निमित्ताने मी हा भाग आणलेला आहे. तर बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला, जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी. एका परीक्षेत 35% विद्यार्थी पास झाले. 35% विद्यार्थी काय झाले? पास झाले आणि 455 विद्यार्थी नापास झाले. आता 35% विद्यार्थी पास झाले, बरोबर आहे. तर नापास किती झाले? 65%. आलं का लक्षात? हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. 35% पास झाले म्हणजे नापास किती झाले? नापास किती झाले? 65%. आता Xच्या 65% हे काय झाले? नापास झाले. नापास विद्यार्थ्यांची संख्या किती दिलेली आहे आपल्याला? 455. 455 ही नापास विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. तर पूर्ण विद्यार्थ्यांची संख्या कशी निघेल आता? याला आपल्याला काय करावं लागेल? इकडे घेऊन जावं लागेल. तर हे 100 इकडे भागाकारात आहे. इकडे गेल्यावर कसं होईल? गुणाकारात येईल. बरोबर आहे. 100 इकडे गुणाकारात येईल आणि 65 इकडे गुणाकारात आहे. इकडे गेल्यावर भागाकारात येईल. बरोबर आहे. आता 65 नी याला भागितलं आपण तर कितीचा भाग जातो? 7चा भाग जातो. 65 गुणिला 7 केलं तर 455 येतात. 7 गुणिला 100 केलं तर किती येते? 700 येतात. तर या गणिताचे उत्तर किती आलेलं आहे? 700. तर परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते? 700 विद्यार्थी बसले होते. आलं लक्षात? चला, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चला, आता काय म्हणत आहे? 1600चे 60% च्या 80%च्या एवढे आहे. आता 1600चे 60% हा एक भाग झाला आणि च्या 80% आणि एवढेचा अर्थ काय होतो? बरोबर. एवढेचा अर्थ काय? बरोबर. आणि हे हे हा एक भाग झाला 1600च्या 60% आणि च्या 80% हा दुसरा भाग झाला. आता हे बरोबर चिन्ह इथे दिलं आपण. इथे काय लिहू आपण? 1600चे 60%. 60% म्हणजे किती? 60 भागीला 100 आणि श म्हणजे एक्सचे 80%. 80 भागीला 100. 80% म्हणजे 80 भाग. हे दोन्ही कसे आहे? एवढे आहे. एवढे म्हणजे बरोबर. ठीक आहे. तर आता सोडवायला. हे 2 शून्य, हे 2 शून्य कपून जातात. 16 सक 96 म्हणजे इथे किती आले? 960. 16 सक 96 हा एक शून्य याच्यावर दिला. 960 आले. आता x गुणिला 80 भागीला 100 इथं आलं. ठीक आहे. तर आता काय करायचं? हे 100 इथे भागाकारात आहे, इकडे गुणाकारात जाईल. बरोबर आहे. 960 गुणिला इथं 100 होईल. बरोबर आहे. आलं लक्षात? आणि हे 80 इकडे गुणाकारात आहे तर हे भागाकारात जाईल. बरोबर काय राहील इकडे? x. आता x ची किंमत किती निघेल याच्यावरून काढा. हा एक शून्य, हा एक शून्य कपून जातो. 12 8 96 तर इथे 12चा भाग जातो. 12 गुणिला 100 म्हणजे 1200. तर या गणिताचे उत्तर किती आलं? 1200. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. चला, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 3. तर बघा, एका महाविद्यालयातील कला पदवीधर आणि विज्ञान पदवीधर यांचे गुणोत्तर 3:2 आहे. तर समजा हा कला आहे आणि हा विज्ञान आहे. यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 3:2. बरोबर आहे. आता काय म्हटलं त्यांनी? जर जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र झाले. तर आपण काय करूया? आता हा रेशिओ दिलेला आहे आपण. तर याला आपण 300 समजूया आणि याला 200 समजूया. असं लिहिलं तरी काही फरक पडेल का? नाही. कारण 100 ने याला गुणलं, 100 ने याला गुणलं काही फरक पडणार नाही. आता काय म्हणत आहे तो? 20%. आता 20% 300च्या 20% किती होईल? आता 300चे 10% म्हणजे काय? 30. 300चे 20% म्हणजे काय? 60. बरोबर आहे. आणि 200चे आता हे किती? विज्ञानाचे किती म्हणत आहे? 25%. म्हणजे 200चे 25% काढायचे आहे. 200चे 50% किती होतील? 100 आणि 200चे 25% किती होतील? 50. तर हे किती आलं मग? 6:5. हे नवीन रेशिओ तयार झालं. हे झालं नवीन रेशिओ तयार. तर बघा, आता हे 6:5 दोघांची बेरीज होते 11. आता 11 नी भाग जाणारी याच्यातली संख्या कोणती आहे ते बघायचं. कोणती आहे? फक्त 22 ही संख्या 11 ने भाग जाणारी आहे. म्हणजेच पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती होईल? 22 होईल. तर हे उदाहरण कसं आहे? थोडं ट्रिकी विचारलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर नंबर दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे हे अशा प्रकारे सोडवून अंदाजे
अंदाजे म्हणजे परफेक्ट आहे आन्सर जे आपण काढलेलं आहे. कारण इथे आलं 11. 11 ने भाग जाणार याच्यातलं कोणती संख्या नाही आहे. फक्त 22 ही संख्या आहे. म्हणून या गणिताचे उत्तर 22 येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. 14. 2 उमेदवार असलेल्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली. हा भाग आपण सध्या पुरता सोडून देऊ. ठीक आहे. आता दुसरा पार्ट काय म्हणतो याचा? यशस्वी उमेदवाराला मताच्या 70% मते पडली. यशस्वी उमेदवाराला 70% मते पडली. 70% मतं कोणाला पडली? हा यशस्वी उमेदवार आहे. आणि अयशस्वी उमेदवाराला किती पडली असतील मग? 30%. बरोबर आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? यशस्वी उमेदवाराला 70% मते पडली आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला. म्हणजे या दोघांच्या मतातील तफावत किती आहे? 40,000 आहे. म्हणजे 70 मायनस 30 केलं म्हणजे किती आलं? 40%. 40% 1/40% हे किती आहे? आपले 40,000 आहे. 40,000 आहे. बरोबर आहे. असं त्यांचं म्हणणं आहे या उदाहरणामध्ये. तर आता 40% म्हणजे काय होतो? 40 भागीला 100. 40 भागीला 100 आणि इकडे किती आहे? 40,000. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. तर कसं सोडवायचं याला? सांगा आता. हा 40 चा 1चा भाग जाईल इथे. म्हणजे इथे 1,000 राहिले. 1,000 गुणिला 100 म्हणजे किती झाले? 1,00,000. 1,000 गुणिला 100 म्हणजे 1,00,000 मतं झाली. 1,00,000 मतं ही कशी आहे? ही वैध मते आहे. ही वैध मते आहे. आपल्याला काय विचारलंय त्यांनी? एकूण मतदान किती झाले? एकूण मतदान म्हणजे कसं? वैध मते अधिक अवैध मते. 1,00,000 वैध मते आणि 135 अवैध मते. हे दोन्ही मिळून किती होतील? 1,01,35 हे आपलं उत्तर या ठिकाणी येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 5. तर मकरंदने त्याच्या पगाराच्या 5% रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचे ठरविले. 5% रक्कम त्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायची आहे. परंतु प्रत्यक्षात गुंतवणूक करताना ₹1,500 गुंतवले. जर ही रक्कम त्याने ठरविलेल्या रक्कमेच्या 75% एवढी होती. आता समजा त्यांनी ठरवलेली रक्कम X मानू आपण. ठीक आहे. X मानली आपण. याचा 75% रक्कम म्हणजे काय आहे? हे ₹1,500. असंच म्हणणं आहे ना? बरोबर आहे की नाही? त्याने ठरविलेल्या रकमेच्या X ही ठरवलेली रक्कम आहे. याच्या 75% रक्कम ही ₹1,500 झाली. बरोबर आहे. तर आता बघा X आता इकडे काय होईल? 1,500 आणि हे भागाकारात आहे, तर इकडे गुणाकारात जाईल. हा गुणाकारात आहे, तर इकडे भागाकारात जाईल. आता 1500 नी याला भागितलं तर इथे येतात 20. 20 गुणिला 100 म्हणजे ₹2,000 ही काय त्याने ठरवलेली रक्कम आहे. ठरवलेली रक्कम किती होती? 5%. त्याच्या पगाराच्या 5% होती. म्हणजे Xच्या 5% म्हणजे आता आपण Y पकडू. त्याचा पगार Y पकडू. तर Yच्या 5% रक्कम म्हणजे काय? ₹2,000 असं झालं आता हे. ठीक आहे. तर आता काय होईल? Y बरोबर काय होईल? 2,000 आणि इकडे हा 100 इकडे भागाकारात आहे, तर इकडे गुणाकारात जाईल आणि हा इकडे गुणाकारात आहे, तर हा भागाकारात येईल. ठीक आहे. तर आता इथे किती आलं मग? हा 5 नी याला गुणलं भागितलं तर इथे किती येते? 4. 4 वर हे 2 शून्य म्हणजे 400 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 40,000. तर ती रक्कम किती होती? 40,000 एवढी होती. चला त्याचा पगार किती होता? 40,000 होता. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 6. तर बघा गावची लोकसंख्या एका वर्षी 5% नी वाढते आणि दुसऱ्या वर्षी 5% नी घटते. 2 वर्षाच्या शेवटी लोकसंख्या 35,112 आहे. तर पहिल्या वर्षीच्या सुरुवातीला लोकसंख्या किती होती? ठीक आहे. तर काय म्हटलंय आपण लोकसंख्या समजू पहिल्या वर्षीच्या सुरुवातीला X मानू. ठीक आहे. तर ही काय झाली आता पहिल्या वर्षी काय होते? 5% नी वाढते. 5% नी वाढते म्हणजे किती होते? 105% होते. 105% म्हणजे 105 भागीला 100 आणि दुसऱ्या वर्षी 5% नी घटते. घटते म्हणजे 5% कमी होते म्हणजे 95 भागीला 100 होते. बरोबर आहे? आणि याची लोकसंख्या किती आहे? 135,112 दिलेली आहे. तर बघा इथे X गुणिला हे किती होतील? 21 भागीला 100 आणि गुणिला हे 19 भागीला हा याचा भाग जातो ना इथे 21 चा भाग जातो, इथे 20 चा म्हणजे 5 नी 100 ला भागितलं तर इथे किती येतात? 20 आणि 5 ने 21 ला भागितलं तर 105 येतात. इथे 5 नी 19 ला गुणलं तरी किती येतात? 95 आणि 5 नी 20 ला गुणलं तर इथे किती येतात? 100 म्हणजे इथे काय आलं? 21 भागीला 20 आणि इथे काय आलं? 19 भागीला 20 बरोबर 35,112 ही रक्कम आलेली आहे. तर बघा आता कसं होईल? हा 21 आणि 19 हे जाईल याला भागाकारामध्ये. म्हणजे इथे X ची किंमत कशी निघेल? 35,112 याला भागीला काय होईल? काय होईल सांगा? 21 गुणिला 19 आणि हे किती आहेत? 20 गुणिला 20 म्हणजे किती? 400 याला गुणाकारात जाईल. बरोबर आहे? तर अशा प्रकारे ही किंमत आपल्याला काढता येईल. तर याला जर सोडवलं आपण 21 नी याला भाग दिलं तर किती येते? 21 एक
21 नंतर 14 उरतात. 14 म्हणजे 141 येतात. 141 म्हणजे 21 5 21 सक्क 21 7 147. 21 सक्कचा भाग जाईल. बरोबर आहे. नंतर किती उरतात? ठीक आहे. नंतर किती उरले मग? 21 सक्क 146 मग 15 उरले 126. 126 आणि 141 म्हणजे 15 उरले. 15 वर 1 आला. मग 21 7 147 मग 21 दुने 21 दुने 42 असं येईल. मग याला भागीला पुन्हा काय आहे? पुन्हा काय आहे? याला भागीला पुन्हा 19 आहे. तर 19 चा भाग जाईल याला 19 8 आणि पुन्हा 19 8 बरोबर आहे. गुणिला 400 बरोबर आहे. असं होईल. म्हणजे 88 गुणिला 400 88 गुणिला 400 म्हणजे 35,200 हे आपलं उत्तर या ठिकाणी येईल. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 7. तर बघा, एका शहराची लोकसंख्या पहिल्या वर्षी 8% वाढली. ठीक आहे. आणि दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली आणि तिसऱ्या वर्षी 10% वाढली. जर आधीची लोकसंख्या 1 लाख होती, आता ही 1 लाख लोकसंख्या होती. आता त्यांनी काय झालं? 1 लाखावर पहिली काय झालं? पहिल्या वर्षी 8% वाढली. 8% वाढली म्हणजे 108 भागीला 100 झाली. बरोबर आहे. 108% झाली ना. आणि नंतर दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली म्हणजे 92 भागीला 100 झाली आणि पुन्हा 110 भागीला 100 झाली. याचं सॉल्व्ह करून याला उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. तर हा एक शून्य कपून जातो. हा शून्य या शून्यासोबत कपला. हे 2 शून्य या 2 शून्यासोबत कपले. हे 2 शून्य या 2 शून्यासोबत कपले. आता काय उरलं इथे? 11 गुणिला 92. 92 नी 11 नी 92 ला गुणलं तर 11 दुने 22. हातच्याले 2. 11 9 99 2 101. तर 1012 गुणिला 108. 1012 गुणिला 108 याचा करायचा आहे गुणाकार आपल्याला. 108 दुने 216. हातच्याले 21. 108 आणि 21 किती होतात? 129. हातचे आले 12. बरोबर आहे. 12चे मग इथे किती येईल? 2 आणि हातचा आला 1. 108 आणि 1 109. 109 296 याच्यावर. तर हे आलं आपलं उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. चला शेवटचा प्रश्न बघूया आता. काय म्हणत आहे? 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत 5% कमी होते. 2 वर्षानंतर या यंत्राची दरवर्षी म्हटलंय, दरवर्षी 5% कमी होते. 2 वर्षानंतर या यंत्राची किंमत आता 16,000 किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. वर्ष किती दिलेले आहेत? 2 आपल्याला. तर पहिल्या वर्षी किती होईल? 5% कमी म्हणजे 95%. दुसऱ्या वर्षी पण 95% होईल. तर याचं उत्तर आपल्याला काढायचं. हे 2 शून्य, हे 2 शून्य कपून गेले. आता हा 1 शून्य आणि हा 1 शून्य कपून गेला. आता इथे 2 8 16 आणि 2 पंचे 10. आता 5 नी याला भागितलं तर 19 येतात. 19 8 152 152 152 गुणिला 95 केलं तर 95 दुने 190 म्हणजे हातचे आले 19. 95 पाची 475 आणि 19 म्हणजे 494 झाले. 494 चे 4 हातचे आले 49. 95 आणि 49 याचा बेरीज केली तर 14,440 म्हणजे हे उत्तर या ठिकाणी येतं. अशा प्रकारे सगळे उदाहरणं आपण 8ही प्रश्न आपण चांगल्या प्रकारे सोडवलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि इथेच